तर तिथे बीडमध्ये मुद्दलात घाटा या वाक्प्रचाराचा अनुभव एका कांदा उत्पादक शेतकऱ्याला आला। बीडच्या धारूर तालुक्यातील आरणवाडी इथले शेतकरी संतोष शिंगारे यांनी सोलापूरच्या बाजारात विक्रीसाठी पाठवलेल्या 602 किलो कांद्याला अवघा 50 पैसे प्रति किलोचा दर मिळाला। त्यामुळे त्यांना 602 किलो कांद्यासाठी केवळ 301 रुपये मिळाले। एकीकडे या कांद्याच्या वाहतुकीसाठी 1839 रुपये खर्च आला असताना फायदा तर सोडाच, वाहतुकीचा खर्चही न निघाल्यानं जागेवर 1538 रुपयांचा तोटा सहन करावा लागला। आधीच कर्जबाजारी असताना त्यात कांद्याची विक्री करताना जर मुद्दलात घाटा होत असेल तर अशी शेती करायचीच कशी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली। आपल्याकडे असलेल्या आणखी 15 टन कांद्याचं करायचं काय, असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहिला आहे। 1 एकर कांदा लावलेला होता मी, तर काल मी 12 कट्टे कोल्हापूरच्या मार्केटला पाठवला होता। तर मला त्याच्या मागे भाव भेटला 50 पैसे किलो दरानं, तर 301 रुपये मला भेटला। भाडं आणि हमाली आणि खर्च जाता मला दंड आलेला आहे 1583 रुपये दंड आलेला आहे। तर आता राहिलेला 15 टन कांदा आहे माझ्याकडं, त्याचं काय करावं, हे आत्महत्या करावं का काय करावं हे काय कळायला गेले। त्याच्या सरकारनं थोडीशी दक्षता घेऊन काहीतरी कांद्याची विल्हेवाट लावा, आमच्या हीच विनंती आहे।